मित्रांनो बघायला तेल सुटलंय का? वा मित्रांनो काय भारी वास येतोय, पण याला अजून थोडं शिजू दे. खूप गरमी होते. अशी मोठी मंडळी म्हणतात काय या वर्षीची गरमी त्यासारखी गरमी त्यांनी बघितलीच नाही. तर मी एक सल्ला देतो आपल्या मम्मींना आणि आजींना, जर तुम्ही लोक जेवण करता तुम्हाला गरम होत असेल तर तुम्ही इकडे या, शांत हवेत बसा, आवळा सरबत, लिंबू सरबत किंवा कोकम सरबत पिया आणि थोडं रिलॅक्स व्हा, जेणेकरून आपल्या बॉडीला डिहायड्रेशन होत नाही. पण तुम्ही इथे बघू शकता किती ऊन आहे, किती ऊन आहे. मला जसं होत आहे तर आपल्या मम्मींना आणि आजींना किती ऊन लागेल. खूप बेकार गरमी आहे. तर चला मित्रांनो बघूया आपला हलवाचा रस्सा. ती चांगली उकळी आली आहे तर आपण परत थोडा वेळ थांबूया, जरा घाई नको. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या मच्छीला उकळी फुटते. तर आता मी इथे थोडा चमचा घालून बघतो. वास खूप छान येतोय. तर आता आपला टाइम वेस्ट नको म्हणून मी याच्याकडे भात लावून घेतो. तोड घेतोय. त्याच्यात आपण भात घेऊ. घेतलेलं आहे तर आता याच्यात थोडं पाणी टाकून धुवून घेऊया. तर मित्रांनो मी आज ठरवलं का माझ्या आजीला आणि मम्मीला आराम द्यावा, म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांना सांगितलं का आजचं जेवण मी करतो, म्हणून मी आज मच्छी करी आणि भात सिंपल जेवण करतो. तर तांदूळ आपण चांगले 6-7 वेळा धुवून घेऊया. इथे चांगले असे पाण्यात तांदूळ धुवून घेऊया, कारण ते चक्कीवाले कसे देतात माहित नाही आपल्याला. तर मित्रांनो आता आपला भात इथे स्वच्छ धुवून झालेला आहे. इकडे इथे राईस लावतो. ते मी राईस ठेवलेला आहे. तर आता आपण बघूया आपली कढी. वाव छान अशी उकळी आलेली आहे. तर मी आधी याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे. तुम्ही बघू शकता कशी कढी दिसते आपली. हा हा खूप चांगला वाटतंय. मला माहीत नव्हतं मी एवढी चांगली कुकिंग करतो. तर तुम्हाला मित्रांनो असे वाटेल का सगळी मदत मला माझ्या आई आणि आजीने केली, तसं नाही आहे, सगळं मीच केलं. तर आता इथे आपली कढी झाली आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकूया. तुम्हाला रस्सा पाहिजे तसं पाणी टाकू शकता. तर मला थोडंसं पातळ पाहिजे म्हणून मी अजून थोडं त्याच्यात पाणी टाकतो, ॲड करतोय. चांगलं मिक्स करून घेतो. तर चांगली उकळी फुटायला पाहिजे. चांगली उकळी फुटू देत. तर मित्रांनो आता त्याच्यावर मी हलवे टाकतोय शिजवायला. तर इथे आहेत हलवे. तर आता आपण याच्यात हा हलवा सोडूया. तुम्ही बघू शकता हलवे किती छान पद्धतीचे आहेत. तर आता इथे मी सगळे हलवे सोडलेले आहेत. ते आता थोडे शिजून देऊया. त्याच्यातून थोडा चमचा मारतो. तर मित्रांनो आता इथे आपली मच्छी तुम्ही बघू शकता किती छान अशी
उकळी आली याला आणि आपली मच्छी शिजली आहे. याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया. तर ते इथे आपलं मीठ टाकून झालेलं आहे. थोडं हलका हाताने मिक्स करूया. तर आता आपली इथे मच्छी रेडी झालेली आहे. तर आपण भेटू जेवणाच्या पार्ट 2 मध्ये. तर धन्यवाद.